सर्वांना सादर दंडवत प्रणाम. धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी आज अमरावती जिल्ह्यातल्या नमस्कारी या स्थानाला आलेलो आहे. माझ्या पाठीमागे हे जे मंदिर दिसतंय हे आहे ते श्री गोविंद प्रभूंचं स्थान. तिथली लीळा आहे बघूया आणि मंदिराचं दर्शनही. या रस्त्याने मी तिवशाहून आलेलो आहे. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. नफळत्याचं काहीतरी मंदिर आहे आणि हे आपलं मंदिर आहे. मध्ये जाऊयात, दर्शन घेऊयात देवात आणि आपल्यात असलेलं बॅरिगेट काय हवं, गेट बॅरिगेट काय म्हणता येईल ते म्हणा, ते तोडणं गरजेचं असतं, जे आपण तोडत नाही आणि देवापर्यंत पोहोचत नाही. लावताना तुम्हालाच कसं तर दिसलं असेल. धन्यवाद. श्री प्रभुदया. धन्यवाद. हे आहे श्री प्रभूंचं स्थान. सर्वांनी वाकून दंडवत म्हणायचं आहे. छान भव्य दिव्य मंदिराची निर्मिती सुरू आहे. खूप मस्त मंदिर आहे. डबल मजली आहे. मंदिरात आपण इकडनं मागणं जाऊयात. धन्यवाद. काय नाही, ते रांजणवडी झाली जरा. धन्यवाद. भव्य दिव्य असं मंदिर आहे. मंदिराची निर्मिती सुरू आहे. खूप छान आहे. मस्त निवांत काम सुरू आहे. हा आश्रम आहे. पहिले इथे कोणीच नव्हतं. देवाच्या कृपेने आता इथे संत मंडळी राहत आहेत. इकडनंही एक गेट आहे. मी जेव्हा 2003 साली आलो, तुम्हालाही आठवत नाही, विष्णूरून नमस्कारीला आलतो एवढंच आठवते, बाकी काहीच आठवत नाही. प्रभू राया नाही रेकॉर्ड. श्री गोविंद श्री प्रभूंना दंडवत करूयात. खूप महत्त्वपूर्ण लीळा आहे. या लीळेचा मी संदेश तुम्हाला सांगणारच आहे. मंदिर तर हे आहे. मी जसं काल म्हटलं होतं माळधूरच्या संदर्भात की प्रत्येक स्थानापाशी पंचावताराची माहिती देणारा बोर्ड असावा, जेणेकरून त्या परिसरातल्या आले गेलेल्यांना पुन्हा पुन्हा बघून नावं माहिती होतात, स्थानं माहिती होतात. नाहीतर आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त उपदेशांना श्री दत्तप्रभू, श्री चक्रपाळ, श्री गोविंद प्रभू, आपले श्री चक्रधर स्वामी आणि श्री कृष्ण महाराज यांचे जन्म कुठे झाले, काय कधी झाले ते माहिती 2 अवतारांची खूप कमी लोकांना माहिती आहे. ज्या दिवशी तो अवतार दिन येईल त्याच दिवशी फक्त आठवतं, बाकी काही. इथे लीळा दिलेली आहे.
खूप महत्त्वपूर्ण जसं लीळा म्हटलं आहे ना तसं आहे. हे आपण इथले संचालक दादा त्यांच्याकडून पण ऐकूयाच. या दादा. दंडवत प्रणाम. आज आपण सर्वांना परमपूज्य आदरणीय इष्टाधिष्ठित श्री धनंजय मुनी दादाजी यांच्या निमित्ताने रेकॉर्डिंग का होईना परंतु तुम्हाला श्री क्षेत्र नमस्कारी या स्थानाची एक व्हिडिओच्या माध्यमातून दर्शनाचा लाभ होतो आहे. तसेच या स्थानाच्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, त्याचबरोबर येथे 3 दिवसाचं असं वास्तव्य म्हातारीच्या झोपडीमध्ये अशी इथे लीळा आहे. तर याचा क्रम सांगायचा म्हणजे असा की बिष्णोरीवरून भक्तजनासमवेत श्री गोविंद प्रभू महाराज दांडीमध्ये बसून म्हणजेच पालखीमध्ये बसून भक्तजनासमवेत या गावी पोहोचले. मार्गी झिरीमिठी ऐसा पावीस लागला, म्हणजे येत असताना पावसाची झड लागली. येतुकिनी दांडी गावार्ज गावासी आणली, म्हणजे तितक्यात ती पालखी गावर्ज गाव या नमस्कारी किंवा उर्फ गोद्री या गावाचं नाव त्यावेळेस गावर्ज गाव असं म्हणून होतं. तर त्या ठिकाणी राहायची किंवा निवासाची व्यवस्था किंवा थांबण्याची मुक्कामाची व्यवस्था म्हणून म्हातारीच्या झोपडीमध्ये श्री गोविंद प्रभू महाराजांची व्यवस्था झाली किंवा थांबण्याची मुक्कामाची व्यवस्था झाली. त्या म्हातारीने तिच्या तुटक्या बाजीवर फाटक्या वांगडूंवर श्री प्रभूंसाठी आसनच तयार केलं आणि गोसावी तिथे बसले. तर आता गोसावी म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराज आपण सर्वांनाच ध्यानात आहे की ते विलक्षण अवतार आहे. कुठल्या जीवास ते काय देतील काहीच सांगता येणार नाही, आपण त्याचा काही अनुमान लावू शकत नाही. तर त्या म्हातारीला आओ मिनी जाय म्हणे, परती परती जाय म्हणे, इथून जा, बाहेर जा. आणि भक्तजना ते बोलविती, ती येते भेडविती, तिला बाहेरही घालीती, तिला बाहेर दौडत होते आणि भक्तजनांना बोलवत होते. मग ते ओसरीमध्ये बसून रडूपडू करायला लागली. ऐसा कैसा देव मजची भीतरी रिगोने देते, असा कसा हा देव आहे, माझ्याच घरात मी आसनस्थ केलं आणि मलाच बाहेर काढलं. म्हणे आता मी नेमकं करायचं तरी काय, श्री प्रभू बाबांच्या चरणी मी सेवा तरी द्यायची तरी काय. म्हणून भक्तजनांच्या विनंतीवर म्हातारीला पुन्हा गोसाव्यांकडनं बोलावणं झालं. आओ मिली ये ना म्हणे, ये म्हणे. आणि तिला आतमध्ये बोलावून तिच्या हातून किंवा तिच्या गर्भी तुरीची आणि वालाची पोपट अशी आरोगाना श्री गोविंद प्रभू महाराजांनी प्रसन्न मुद्रेने स्वीकार केली. आणि तिची ही सेवा स्वीकारात घेऊन ते जे तुरीची आणि वालाची पोपट होती ते भक्तजनातही वाटली, म्हणजे प्रसाद दिला. आणि असं 3 दिवस श्री गोविंद प्रभू महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी आहे. धन्यवाद. हे स्थानाची लीळा आपण बघितली. मी आता जसं सांगितलं ना की खूप महत्त्वपूर्ण लीळा आहे. येता येता जेव्हा इकडे पायी येत असताना लीळेचा संदर्भ आठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस लक्षात आलेली सुचलेली एक गोष्ट, ती गोष्ट अशी, जर तुम्ही देवाचे झालात सर्वस्वी, देवाचे सर्वस्वी झालात तर देव तुमच्यासाठी जागा करतो. म्हातारीला बाहेर जा म्हटले का, कारण भक्तांना जागा पाहिजे होती पावसात. आणि म्हातारी विनोदाने म्हणते की असा कसा देव, आणि नंतर तिलाही मध्ये घेतात. हे महत्त्व आहे. देवाने आपल्यासाठी कुणाला तरी बाहेर जायला सांगावं, देवाचं तेवढं होणं गरजेचं आहे. हे परिश्रय स्थान आता जे आपण आल्या आल्या वंदन केलं होतं, जे गेलो होतं ते, हा इकडे आश्रम,
हे छान असं मोठं भव्य दिव्य मंदिर झालेलं आहे. हे डबल मजली आहे, जसं खालून तुम्ही बघितले तसं. आणि मग अजून काम सुरू आहे. दादा काम कोण करते याचं? अच्छा, अरे वा, सार्वजनिक. बर, विशेष म्हणजे या स्थानाचं आपण वर्गणी पुस्तिका कुठं बरं 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 देवकृपेनं. बरं बरं. मी याच्यासाठी विचारलं की जर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर सार्वजनिक कुणा स्पेशल कोणी नसेल, सार्वजनिक याच्यातून असेल, तर ज्यांना कोणाला संपर्क साधायचा असेल ते तुमच्या साधू शकता आणि त्यांच्या यथाशक्ती फुलने फुलाची पाकळी अशी देऊ शकता. कळसाचं काम चालू आहे, हां, थांबलं कोरोनाच्या हां बरोबर, वर्गणीमुळे काम थांबलेलं. मी काल जसं सांगितलं तिवसा स्थानाचं महात्म्य सांगत असताना की आपल्याला कळल्यानंतर त्या कुठल्याही क्रियेत सहभाग घ्यावा. कळल्यानंतर शांत बसू नये. आपला नंबर सांगा दादा, म्हणजे कसं? माझं नाव आशिष मुनी पंत महानुभाव आणि माझा मोबाईल नंबर आहे 95 27 98 11 92 9527 98 1192 असा हा नंबर आहे. गुगल पे, फोनपे? हा, फोनपे याचा नंबर पण सुद्धा आणि गुगल पे पण सुद्धा. गुगल पे, फोनपे या दोन्ही नंबरला, याच नंबरला दोन्ही आहे. तुम्हाला संपर्क साधून फुल नाही फुलाची पाकळी, फुल आपण देऊ शकत नाही. आणि जो देव या ठिकाणची लीळा अशी विचित्र आहे का, जे श्रीप्रभू बाबा रुद्रपूरला असताना जाय जाय पडता म्हणून पावसाला हाकलून लावायचे, ते इथेच पावसामुळे 3 दिवस त्या म्हातारीच्या बिचाऱ्या सन्निधान दिल्यानं थांबले. त्यामुळे तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर या जीर्णोद्धार कार्यात नक्की घ्या. इकडचं गेट बंद आहे का? बरोबर, इकडं 4 ते 5 वर्ष. अच्छा, 4 ते 5 वर्षापासून काम सुरू आहे. पण खूपच भव्य दिव्य मंदिर आहे. हा परिसर मी मुद्दाम दाखवते. आश्रमही जो आहे तो दाखवणार आहे. हे पाठीमागचा भाग, पुढचा भाग मग तुम्हाला दाखवलेलाच आहे. पावती पुस्तक वगैरे नाही आहे, पण तुम्ही त्याच्यात सहभाग घेऊ शकता. कारण की पावती पुस्तक छापल्यानंतर लोकांचा वेगळा भ्रम होतो. ज्याला द्यायचं आहे त्यांना स्वखुशीने त्यानं आहे तेवढं द्यावं, असंच मी म्हणेल. आपण आश्रमाचे देवपूजा वंदन बघूयात, आश्रमही बघूया. आपल्या इथे किती जण राहतात? आता आपल्या इथे 8 लोक आहे. अच्छा, 8 लोक आहे. बरं. हा आश्रमाचा देवपूजेचा हॉल आहे. हा विशेष कुठला आहे मोठा? श्री दत्तात्रय प्रभू. हे मूर्ती घाट चिन्हस्थळीची श्रीकृष्णांची मधली मूर्ती आहे, ती घाट चिन्हस्थळी आहे. आजूबाजूचे ते दत्तात्रय, ते दोन्ही पण मोठे विशेष दत्तात्रय प्रभूंचे आहे. हा रिद्धपुरच्या खिडकीचा बशा आहे. श्री गोविंद प्रभूंची मूर्ती जी आहे ती रिद्धपूर येथील कोणती खिडकी? ते मला सोनपेठकर बाबांनी दिली बरं का, त्याच्याबद्दल मला अच्छा, सोनपेठकर बाबा कोणते? ढोऱ्याडोंगर. अच्छा, ढोऱ्या डोंगरातले जे सोनपेठकर बाबा आहे, बाबांनी दिलेले, त्यांची प्रसन्नता आहे, चांगलं आहे. तर इकडे महिला विभाग, या बाजूला महिला विभाग. हे स्वयंपाकगृह, पाकगृह. तर अशा रीतीने आपण दर्शन, मंदिर दर्शन, आश्रम दर्शन करवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या स्थानाला वंदन करून घेऊयात. मंदिराची जागा किती दादा? 40 आर म्हणजे? अच्छा, 1 एकर. 1 एकर मंदिराची जागा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जागा प्रशस्त आहे, मंदिर पण खूप छान आहे. हे परिश्रय स्थान आहे. परिश्रय म्हणजे काय हे आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. कारण की खूप जणांनी खूप वेळा स्थानं केलेली आहेत, खूप स्थानं केलेली आहेत आणि खूप व्हिडिओ पण बघितलेले असतील. हां, तिकडनं घेतला. हा मंदिराचा तरी आपण एकदा फोटो नाही काढला, मी काढूयात. हा व्हिडिओ सध्या काम सुरू आहे, मधून बंद आहे. ह्या हॉल काढला खाली. हा बरं,
हा जो होता ना हां नाला होता जवळपास 2-3 माणसं पोलीस तसा बापरे त्याच्यात जवळपास 300 ट्रक आपण भर टाकले श्री चक्रधर माझा म्हणजे हे तिसरा माळा दिसेल आता तुम्हाला हां 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 म्हणजे खाली एवढं खाली होतं ते एवढं वरती आहे ना आता हां हे खिडकीपर्यंत नाही का हां हां पहिल्या हां तेवढंच खाली येते बापरे बरं झाले हे खूप मस्त जागा झाली आपल्याकडे इथे कुठलीच व्यवस्था नव्हती हां पदयात्रा मोठ्या संख्येने आहे. हो आणि त्यांची व्यवस्था व्हावी म्हणून आपण नाही खूप छान झालं आल्या गेल्यांसाठी खूप छान झालेले चला इकडे मुक्काम केल्याशिवाय पर्यायच नव्हता पर्याय नाही पर्याय इकडे जाणं नाही तिकडे जाणे विष्णूरला जायचं म्हटलं तर नदीला पाणी असेल आणि इकडे परत जायचं म्हटलं ते पण अवघड पदयात्रेसाठी खूप अवघड जायचं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उटीचं दर्शन घेणारच आहोत उटी स्नान दंडवत